उन्हाळा चालू आहे की पावसाळा हे कळायचं तर मार्गच नाही. सकाळी उठून बघितलं तर सगळीकडे आभाळ आलेलं होतं. मग रात्री वादळामुळे जो झालेली घाण सगळं साफसफाई करून आम्ही आमच्या दैनंदिन कामाला लागलो. मी किचनकडे वरून स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. तेवढ्यात काय अगस्त्य पण उठला. सकाळ असो, दुपार असो किंवा संध्याकाळ, अगस्त्याला उठल्या उठल्या सर्वात पहिले पकडणार ते म्हणजे गेट. मी बाहेर गेले तर अगस्त्याला असं वाटलं की आता मी त्याला मध्ये घेऊन जाणार, म्हणून त्याने त्याच्या गाडीला ब्रेक न मारता गाडीचा ॲक्सिडेंट करून टाकला. नंतर थोडी लपाछुपी करून मी परत स्वयंपाकाकडे वळाले. चपात्या भाजी झाल्यावर सगळ्यांनी मस्त गरम गरम जेवणं केली. नंतर अगस्त्य आणि त्याच्या पप्पांचे एकदम महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन झाले. दोघांचेही मत न जुळल्यामुळे अगस्त्याने तिथून पळायची तयारी केली. नंतर मी मोठा होऊन खतरों के खिलाडीमध्ये जाणार असा निश्चय करून अगस्त्याने त्याच्या दादासोबत वेगवेगळे स्टंट केले. मग काय, 4 वाजेचा चहा आणि संध्याकाळचं दूध आलं. नंतर आम्ही काळा आणि गोरा चहा पिला. तसं तुम्ही कोणत्या प्रकारचा चहा प्रेफर करतात? मग नंतर अगस्त्य आणि त्याच्या बाबांनी व्यवस्थित डिस्कशन केलं आणि रात्री परत हवामान बदललं. परत उन्हाळ्याचा पावसाळा झाल्यामुळे आम्ही आतमध्ये घरातच झोपण्याचा निर्णय घेतला.